ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज रात्री 10 वाजेपासून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। चर्चगेटकडे येणाऱ्या काही लोकल वांद्रे ते दादर पर्यंत चालवण्यात येणार। सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आता रात्रकालीन ब्लॉक, तर सीएसएमटी ते भायखळा दरम्यान 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असेल। जेजे हॉस्पिटलच्या 136 कामगारांना दिलासा, कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा आदेश कायम। औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत कामगारांना मोठा दिलासा। कप परेडपर्यंत भुयारी मेट्रोची चाचणी आता पूर्ण। कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात यश। विनातिकीट भुरट्या प्रवाशांना 2.25 कोटींचा दंड। एसी लोकलमधनं 51,600 विनातिकीट प्रवाशांना पकडलं। फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईत 12,000 घरांची विक्री। राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं 900 कोटी रुपयांचा अधिकचा महसूल प्राप्त। नवी मुंबईतील पाम बीच मार्गालगत सायकल मार्गिकेला हिरवा कंदील प्रकल्प राबवण्यास उच्च न्यायालयाची नवी मुंबई महापालिकेला परवानगी। सार्वजनिक हिताचा प्रकल्प असल्याचं स्पष्ट करत प्रकल्पास परवानगी। मीरा भाईंदरसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून MH58 अशी नवी ओळख, तर मंत्री प्रताप सरनाईक यांची मीरा भाईंदरच्या नागरिकांना भेट। 58व्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला शासनाची मंजुरी। कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यासह व्यापाऱ्याची 2 लाखांची फसवणूक। द्राक्ष विकून देतो सांगत फसवणूक, एकाला पोलिसांकडून अटक तर दुसऱ्याचा शोध सुरू।